चिथावणीखोर वक्तव्य करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा. जिंतूर तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे तहसीलदार यांना निवेदन. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराज यांच्या स्मरणार्थ अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी समाजामध्ये सलोखा स्थापित करण्याचे विधायक कार्य केले पाहिजे. या उलट आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा सदस्यत्वाची पद आणि गोपनीयतेच्या शपथेची पायमल्ली आमदार नितेश राणे यांनी केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिंतूर तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिंतूर तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल विधानसभा अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सुरेश भैया नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी नाना राऊत, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष मिनाज कादरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशवराव बुधवन, माजी नगरसेवक उस्मान खान पठाण, अल्पसंख्याक जिंतूर तालुका अध्यक्ष तहसीन देशमुख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जाबेर मुल्ला, महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई राठोड, सुलेमान सिद्दीकी, नागसेन बेरजे, डॉक्टर निशांत मुंडे, रामभाऊ घुगे, सय्यद हाशम, जम्मू खान पठाण, अंशन लाला, याया खान आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे कार्य करण्यात आलेलं आहे. आणि हे सरकार आणि भारताचं सरकार आणि राज्य सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानावर चालणारं सरकार आहे. आणि यांनी आमदार नितेश राणे यांनी संविधानाची शपथ घेऊन असं म्हटलं होतं की आम्ही सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही काय कार्य करणार. तरी त्यांनी संविधानाची पायमल्ली केलेली आहे आणि त्याची महामहिम राज्यपालांनी त्याची आमदारकी रद्द करून त्याला कठोर शासन करून त्याला जेलमध्ये टाकण्यात द्यावं अशी आमची रास मागणी आम्ही तहसीलदार जिंतूर मार्फत महामहिम राज्यपाल यांना केलेली आहे. तालुका दंडाधिकारी जिंतूर यांना जाहीर निषेधाचं निवेदन दिलं, कारण गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम जी एकता आहे याला कसं भंग करता येईल यासाठी नेहमीच या राज्य सरकारमधील मंत्री असेल किंवा आमदार असतील यांनी जे अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं त्याचा खऱ्या अर्थानं जाहीर निषेध करतो. नारायण राणे या राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रातही मंत्री होते. त्यांचा मुलगा आमदार असताना नगर या ठिकाणी मुस्लिमांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य खऱ्या अर्थानं हे संविधानाला न शोभणार आहे. ज्यावेळेला आमदार म्हणून हे संविधानाची शपथ घेतात त्यावेळेला सर्व धर्म समभाव आम्ही वागू अशा पद्धतीने संविधानाची घेतलेली शपथ खऱ्या अर्थाने ती मोडलेली आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करत असताना महामहिम राज्यपाल आणि महामहिम सभापतींना विनंती करतो की अशा आमदाराची आमदारकी रद्द करण्याची तात्काळ कारवाई करा. नितेश राणे जो आमदार है बीजेपी का, जो इसने जो मुस्लिम के बारे में जो वक्तव्य करा है श्रीरामपुर में, इसका हम सबसे पहले निषेध करते हैं. और इसकी आमदारकी रद्द होना, ये जब चुन के आते हैं जो शपथ लेते हैं और बात करते हैं संविधान की, ये संविधान के खिलाफ है, इसलिए उसका आमदारकी रद्द होना चाहिए.